उल्हासनगरमध्ये एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. इंदापुरातील अवसरीत ढगफुटी सदृश्य पाऊस. डाळिंबासह इतर पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी. महाडमध्ये खरवली बांधाऱ्याच्या पाण्यामुळे रहिवाशी भयभीत. पावसामुळे बांधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ. गरज नसताना पाणी अडवल्यानं ग्रामस्थ संतप्त. कोल्हापूरमध्ये वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत क्लर्कला मारहाण करण्यात आली. राधानगरीच्या कौलव येथे उपसरपंचाने केली मारहाण. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर. अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये पावसाचा धुमाकूळ. लिंबाची झाडं वादळी वारा पावसामुळे उन्मळली. शेतकऱ्याच्या फळबागांचं मोठं नुकसान. पुण्यात रेल्वे विभागीय कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी देऊन सुद्धा स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. परभणीच्या माळशिरस तालुक्यात 4.5 कोटी खर्च करून पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर. साठवण तलावामुळे दुष्काळी 8 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी. भीमकुंड पॉइंटवर देखील पर्यटकांची गर्दी. धुळे सोलापूर महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचा अपघात. अपघातात एकाच कुटुंबातील 8 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.